शेतकऱ्यांच्या घरात कापूस अजूनही शिल्लक असताना सीसीआयनं कापूस खरेदी बंद केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्री अभावी पडून राहिलाय। बाजारातही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आता आर्थिक कोंडी होतीये। सीसीआयनं कापूस खरेदी गुंडाळली। शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून बाजारभाव घसरल्यानं शेतकऱ्यांची कापूस कोंडी। यंदा राज्यात सीसीआयच्या कापूस खरेदीत प्रचंड गोंधळ झाला। अनेकदा तांत्रिक कारण पुढे करत भारतीय कापूस महामंडळाकडून 15 दिवस कापूस खरेदी बंद राहिली। त्यातच आता अचानकपणे सीसीआयनं शनिवारी कापूस खरेदी गुंडाळली। त्यामुळे शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे। सीसीआय मार्फत कापूस खरेदी ही लवकरात लवकर आणि रेग्युलर जर चालू राहिली असती आणि संतत गतीने जर चालू नसती तर आज शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरी पडून राहिला नसता। कित्येक शेतकऱ्यांचा कापूस हा त्यांच्या घरी पडून आहे। दरम्यान सीसीआयनं खरेदी बंद केल्यानंतर विधानसभेत सुद्धा हा मुद्दा गाजला। रोहित पवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला। तर यंदा कापसाचं चांगलं उत्पादन झाले, त्यामुळे केंद्रानं कापूस आयात करू नये यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण निर्णय घेऊ। अध्यक्ष महोदय, आपण सातत्याने कापसाची खरेदी करतोय। आता मार्केटमध्ये ही जी आपली आर्टिफिशियल इंटरव्हेन्शन बाय गव्हर्नमेंट असतं, एक ठराविक मर्यादापर्यंत असतं। परंतु जर शेतकऱ्यांचा माल असेल आणि इम्पोर्ट देखील होत असेल तर या संदर्भात केंद्र सरकारशी आम्ही चर्चा करू, त्यांना आग्रह करू आणि माननीय मुख्यमंत्रींच्या मोदयांच्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे माल असेल तशा कुठल्याही पदार्थाची इम्पोर्ट होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल। सरकारनं कापसासाठी भावांतर योजना लागू करावी, सोबतच हमीभावापेक्षा कमी दरानं कापसाची विक्री होते, त्यामुळे फरक रक्कम देण्याबाबत ठोस पाऊल उचलण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे। द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार एका बाजूला तुम्ही म्हणता उत्पादन कमी होतंय, पण आमच्या शेतकऱ्याचे भाव काय तिथं वाढेना, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही भारताच्या बाहेरून कापूस इथं आणत आहात। म्हणजे कुठेतरी राज्यातलं आणि भारतातलं कपाशीचं मार्केट हे केंद्र सरकार टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी कंट्रोल करते असं आपल्याला म्हणावं लागेल। आम्ही मंत्री महोदयांना विनंती करणे, भावांतर योजना तुम्ही आणा। यंदा राज्यात सुमारे 40 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली। 40 लाख हेक्टर क्षेत्रातून 370 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन झालं। सध्या सीसीआय कडून कापूस खरेदी बंद करण्यात आली। यंदाच्या हंगामात अनेकदा कापूस खरेदीत खंड पडला। सध्या 60 ते 70 लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे। खरेदी बंद झाल्यानं कापसाचे दर हमीभावापेक्षा 500 रुपयांहून खाली उतरण्याची भीती आहे। दरम्यान सरकारनं लवकरात लवकर कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे। सीसीआयची खरेदी बदल्या काळामध्ये चालू होती, पण त्यांनी शनिवारपासून खरेदी एक बंद केली। आजच्या तारखेला कोणतीही शासनाच्या माध्यमातून खरेदी नाही आणि त्याचा फायदा आता व्यापारी मंडळी घेणार। पहिलेच कापसाला भाव नाही। तुम्ही आठवा, आमचं जेव्हा सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा 13,000 14,000 रुपयापर्यंत आम्ही प्रति क्विंटल कापसाला भाव दिला। आता 7,000 भाव आहे आणि त्याच्यातही जर सीसीआयची खरेदी जर बंद झाली तर अजून यामध्ये भाव कमी होईल आणि त्याच्यामुळे अजून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढेल। या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर राज्य शासनाने कापसाची शासकीय खरेदी कशी चालू होईल आणि शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। यंदा बाजारात कापसाचे दर पडलेले, त्यामुळे शासकीय खरेदीवर शेतकऱ्यांची भिस्त होती। अजून बराच कापूस शिल्लक आहे। अशातच खरेदी बंद झाल्यानं कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होण्याची दाट शक्यता आहे। सीसीआयनं अखेरच्या बोंडातल्या कापूस खरेदीचा दावा केला होता, तो मात्र आता फोल ठरलाय असंच दिसतंय। श्रीकांत राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।